अनिल बाबू देशमुख यांच्यावर जो घाणेरडा आरोप केलेला आहे 100 कोटी रुपये लाचच्या संदर्भातला, त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चंद्रपूर शहर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ग्रामीणच्या वतीने आज या ठिकाणी त्यांच्या निषेधार्थ आज या ठिकाणी आम्ही सगळे एकत्र झालेलो आहोत। आणि मागच्या त्यांच्या अनिल बाबू देशमुख यांच्या राजकीय कारकिर्दीत आजपर्यंत त्यांच्यावर कुठलाही ठपका नाही। इतक्या स्वच्छ प्रतिमेचा आमच्या राष्ट्रवादी पक्षाचा हा नेता यांच्यावर अशा पद्धतीचे घाणेरडे आरोप करून कोणाच्या तरी इशाऱ्यावर नाचणारा हा परमजित सिंग याच्या संपत्तीची चौकशी झाली पाहिजे आणि महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या संपूर्ण नेत्यांच्या, मग ते देवेंद्र फडणवीस असो, सुधीर मुनगंटीवार असो की चंद्रकांत पाटील असो, या सर्वांचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आहे। आणि परमजित सिंग यांच्या संपूर्ण संपत्तीची चौकशी झाली पाहिजे। काल अनिल बाबू देशमुखांनी सुद्धा मागणी केली आहे की माझ्यावर जे आरोप लावलेले आहे त्याची आदरणीय मुख्यमंत्र्यांना त्यांनी पत्र दिलेलं आहे की त्याची सखोल चौकशी करा आणि जे तथ्य असेल दूध का दूध पाणी का पाणी समोर आलं पाहिजे। आणि अशा पद्धतीने जर कुठला अधिकारी एखाद्या राजकीय पक्षावर किंवा राष्ट्रीय पक्षाच्या मंत्र्यांवर अशा पद्धतीने आरोप करून जर बदनामी करत असेल तर ते त्याच्या मागचं षडयंत्र शोधून समोर आलं पाहिजे।